सरकार आता केवळ एक मृतदेह आहे. जनतेच्या वेदनांची नाळ त्यांची केव्हाचीच तुटलेली आहे. त्यांच्यासाठी उपोषणाची धगधगती राख महत्वाची नाही, उलट सत्तेची लालसा आणि पैशाची हवा सर्वस्व आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्रुतिक. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो, आपण सरकार निवडतो कशासाठी? आपण त्यांना मतदान करतो जेणेकरून त्यांनी देशाचा कारभार नीट चालवावा, आपल्या मुलांच्या परीक्षा वेळेवर आणि प्रामाणिकपणे व्हाव्यात, देशात सुव्यवस्था निर्माण व्हावी. पण आजची परिस्थिती काय आहे? परीक्षेचे पेपर लीक होतात, विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते आणि जेव्हा देशातले एक सन्माननीय सायंटिस्ट अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसतात, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणे तर दूरच, तर त्यांच्याशी साधा संवादही साधायला तयार नाही आहेत. जर सरकार जनतेच्या मागण्या ऐकणार नसेल, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवणार नसेल, तर हे सरकार आहे तरी कशासाठी? देशातला तरुण आज रस्त्यावर आहे आणि भारताचा अभिमान असलेले सोनम सर मृत्यूची झुंज देत आहेत. आता तरी जागे व्हा, आवाज उठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या भावना सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.